हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हे बघा, ही कुर्ती सेट मिशोवरून बोलावलेली आहे। तर खूप सुंदर अशी कुर्ती सेट आलेली आहे। तर हे बघा, कॉलर नेक कुर्ती आलेली आहे आणि असं याला हाताला सुद्धा वर्क आहे आणि खालच्या साईडला पण समोरच्या भागाला इथे बघा वर्क आहे आणि खूप सॉफ्ट असा कपडा आलेला आहे। रेयनमध्ये आलेले आहे कुर्तीचं जे फॅब्रिक आहे ते, आणि त्याच्यावर असा हे पॅन्ट आलेला आहे, प्लाझो पॅन्ट टाइप। तर एम साइजचा पूर्ण सेट आहे हा। तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, खालच्या साईडनं डिझाइन आलेली आहे आणि तिला खूप लांब होत आहे, म्हणजे जिनी बोलवलेलं आहे तिला खूप लांब होत आहे। तर आता खालच्या साईडने आपण कट करून सुद्धा वर लावू शकत नाही, कारण की डिझाइन त्याची खालच्या साईडने कमी आहे, म्हणजे जी बॉटमची रुंदी आहे तर ती कमी आहे। तर त्याच्यामुळे काय होणार आहे, आपण ती कट करून वरच्या साईडला जरी लावले तर बॉटमची रुंदी कमी होणार। तर इथे काय करायचं आहे आपल्याला, हे बघा मी तिच्या अंगाचं इथे माप घेतलेलं आहे एवढं। तर इथे आता आपल्याला लहान कशा प्रकारे करायची आहे तर ते बघणार आहे। तर हे बघा, आता तिला जेवढी उंची पाहिजे आहे आपण तिथे मार्किंग केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला अधिक आता फोल्ड करून इथे इलास्टिक टाकायचं आहे। तर हे इलास्टिक आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये मी वरच्या साईडला अधिक 2 इंच सोडत आहे, म्हणजे जेवढी उंची पाहिजे आहे त्याच्यामध्ये अधिक 2 इंच वरती सोडून द्यायचं आहे, कारण की आपल्याला इलास्टिकला फोल्ड करण्यासाठी लागेल। तर आता इथे बघा, जेवढं वरच्या साईडला माप आलेलं आहे 3 इंचावर पूर्ण एक मार्किंग करून घेतली आहे आणि 3 इंचावर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बघा। तर तुमचा जेवढा भी एक्स्ट्राचा भाग होत असेल तर तुम्ही या पद्धतीने कट करू शकता। तर हे बघा, आता हे इथे आपल्याला हे कट केले। आता हे आपण उसवून इलास्टिक काढून सुद्धा टाकू शकतो याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये खूप वेळ जातो, तर त्यासाठी इथे दुसरं इलास्टिक घेतलं आहे मी। तर आता हे पूर्ण आपलं कट झालेलं आहे, पूर्ण जो आहे हे राऊंडचा, म्हणजे जो कंबरचा राऊंड आहे तो पूर्ण कट झालेला आहे। आता मी याला उलटे करून घेतलं आहे आणि जिथे पण जॉईंट आहेत आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची आहे, कारण की इथे कसं जॉईंट आपले मग ओपन होतात, तर आपल्याला फोल्डिंग करता वेळी थोडंसं अवघड जाते। तर त्यासाठी काय करायचं आहे, ते आता हे 1 इंच इलास्टिक आहे। तर बघा, आता इलास्टिकचे आपल्याला जे इलास्टिकचं जे राऊंड आहे, जे माप आहे आपलं, ते किती घ्यायचं आहे। तर कंबरेचा जेवढा भी आपली कंबर आहे त्याच्यामधून आपल्याला 4 इंच कमी करून घ्यायचं आहे। तर आता ही ज्या मुलीचा आहे हा पॅन्ट, तिच्या कंबरेची साईज इथे 28 इंच आहे, तर मी त्याच्यामधून 4 इंच कमी करून 24 इंचाचं इलास्टिक घेतलं आहे। आता इथे बघा, जे आपल्याला फोल्ड म्हणजे आपले जेवढं तिचं उंचीचं माप होतं तिथे सरळ एक लाईन ओढली आहे आणि आपल्याला तेवढी 2.5 इंच कपडा मी सोडला होता। तर इथे बघा, आता फोल्ड करून घ्यायचं आहे। आता हे बघा, 28 कंबर आहे त्याच्यामधून -4 केले आहे मी इलास्टिकसाठी। इथे 24 इंच घेतलं आहे मी इलास्टिक। तर हे बघा, इथे 12.5 आहे, म्हणजे 25 घेतला आहे, कारण 1 इंच आपल्याला शिलाईसाठी जाणार आहे। तर इथे थोडंसं जास्त होत होतं, तर मी इथे कट करून घेतलं आहे। तर आता आपल्याला ही पट्टी पूर्ण पहिले कमरेची आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर जेवढं आपण मार्किंग सोडलं आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे। इथे वरच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला 1 इंचाची पट्टी फोल्ड करायची आहे, डबल फोल्ड। तर आता जे भी जॉईंट होते इथे आपले दोन्ही भागाचे, तर इथे मी जोडून घेत आहे, कारण वरच्या साईडने शिलाई कट केल्यामुळे काय होते, आपलं शिलाई ओपन होते। तर इथे आपण 4 जे आपले 4 जॉईंट आहेत, तर 4 जॉईंटला इथे मी शिलाई मारून घेत आहे। तर हे बघा, इथे पूर्ण जॉईंटला मी शिलाई मारून घेतलीच आहे। तर हे बघा, इथे मी 4 जॉईंट जोडून घेतले आहे। आता काय करायचं, इथे बघा अर्धा इंच असं वरच्या साईडला आणि खाली 1 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे, 1.25 इंच, कारण की 1 इंचाचं आपलं इलास्टिक आहे, तर 1.25 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे। तर हे बघा, आता जी लाईन केलेली होती 2.5 इंचावर, तिथे मार्किंग केलेलं होतं त्याच्यावरच आपल्याला शिलाई घ्यायची आहे फोल्ड करून। आता पूर्ण राऊंडला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एका साईडने कोणत्या पण बाजूने 1 ते 2 इंचच आपल्याला मोकळं सोडून द्यायचं आहे, म्हणजे तिथे शिलाई ओपन ठेवायची आहे, कारण आपण तिथून इलास्टिक त्याच्यामध्ये टाकणार आहे। ते बघा, आता इथे पूर्ण राऊंडला मी फोल्ड करून घेत आहे।
तर हे बघा इथे पूर्ण राऊंडला फोल्ड झालेला आहे. इथे 1 ते 2 इंचाचं अंतर मी सोडून दिलेलं आहे, तिथे शिलाई नाही मारलेली. तर हे असं ओपन ठेवलेलं आहे. आता इथूनच आपल्याला इलास्टिक टाकून घ्यायचं आहे. आता सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण राऊंडमध्ये शिलाई जे इलास्टिक आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता इलास्टिक आपली त्याची घडी वगैरे पडली नाही पाहिजे, एकदम व्यवस्थित आपल्याला पूर्ण इलास्टिक टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे पूर्ण इलास्टिक टाकून घेतलं आहे मी. आता दुसऱ्या बाजूने ओपन म्हणजे बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने. आणि इथे काय करायचं आहे आपल्याला, इथे 1 इंचाचं आपल्याला शिवून घ्यायचं आहे, म्हणजे तिथे पक्की शिलाई मारून घ्यायची आहे 2-3 डब. ते बघा असं इथे 1 इंचाचं शिलाईमध्ये घ्यायचं आहे आपल्याला, असं इथे पक्की करून घ्यायचं आहे. आता पूर्ण इलास्टिक आपलं आतमध्ये गेलेलं आहे. तर काय करायचं आहे, जिथून आपण ओपन सोडला होता भाग तिथे आपल्याला इलास्टिक सोडून द्यायचं आहे. इलास्टिकवर शिलाई नाही बसली पाहिजेत, असं काटावर एकदम शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता असं आपल्याला पूर्ण ओढून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपलं इलास्टिक एकसारखं बसेल. तर हे बघा इथे खूप छान असं इलास्टिक आपलं इन्स्टॉल झालेलं आहे. आता वरच्या बाजूने काय करायचं आहे आपल्याला, मधातून एक असं ओढत पूर्ण इलास्टिक असं ओढून घ्यायचं आहे आणि याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर पूर्ण राऊंडला असंच करायचं, आपल्याला ओढत घ्यायचं आहे, अजिबात लूज नाही सोडायचं, नाही तर इलास्टिक आपलं नंतर घालायच्या वेळी खेचले नाही जाणार, म्हणजे एका ठिकाणीच जमून जाईल त्याच्यावर जर शिलाई बसली तर. त्यासाठी काय करायचं, इथे असं ओढून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा इथे पूर्ण राऊंडला शिलाई मारून झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर आपल्या पॅन्टची साईज मोठी झालेली असेल किंवा खालच्या साईडने कट करता येत नसेल तर तुम्ही वरच्या साईडनं अशा प्रकारे वरचा जो आपला कमरेचा राऊंड आहे तिथून कट करून पुन्हा इलास्टिक टाकू शकता, किंवा त्याचंच जे इलास्टिक येणार आहे तेच तुम्ही परत लावू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही साईजचा पॅन्ट जर मोठा झाला असेल किंवा लहान झाला असेल तर या पद्धतीने करू शकता, कमी जास्त. तर आता खूप छान इथे आपला पॅन्ट तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.